हाय रिया. हाय. आजच्या व्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज स्पेशल तर आहे, आपण भाऊचं नाव सांगणार आहे आणि त्याचं फेस रिव्हील पण करणार आहे. आणि सगळेजण हे पण विचारत होते की रियाचा भाऊ कसा दिसतो, कोणासारखा दिसतो, हे पण विचारत होते. आता आपण फायनली त्याचं नाव पण सांगणार आहे आणि त्याचा चेहरा पण दाखवणार आहे. मज्जा. आणि ही आमची तयारी चालू आहे. तर आम्ही याच्यासाठी बॉक्स, बलून्स आणि हे काहीतरी असेल दगड वगैरे म्हणून आजचा व्लॉग सगळ्यांनी एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत बघा. नक्की बघतील. सगळे एक्साइटेड आहेत की कसा दिसतो रियाचा भाऊ आणि काय नाव आहे त्याचं. खूप दिवसापासून सुरू होतं की करूया, प्लॅन करूया, नाव सांगूया आणि सगळ्यांना चेहरा पण दाखवूया. पण एवढं पॅक झालं बेबीमध्ये तर वेळच मिळत नाहीये. म्हणून मग आता आम्ही ठरवलंय की कसं नाव सांगायचं, कसं म्हणजे दाखवायचं की हे नाव आहे. तर तेच आम्ही डिसाईड करत होतो. फायनली आम्हाला मिळालं की त्यानुसार आता आम्ही ते डेकोरेशन करतोय. सुरू आहे आमची तयारी. काय कवर लावते. हा, त्याला कव्हर करू ठरवलंय. तसं आता बघू किती सक्सेसफुल होतं आपलं. आईला पण कामाला लावलं आपण. मस्त झालं. सगळे मिळून तयारी करतोय. मी तिकडे नावाचं करतोय मागे. आम्ही तिघं मिळून बॉक्स बनवतोय. बघितलंस तुम्ही किती मस्त तयारी चालू आहे आमची. मस्त वाटतंय मला. तर येस, आता फायनली ते झालं सगळं डेकोरेशन. सिम्पल आणि छान असं झालंय. मस्त आम्ही जसं ठरवलं होतं तसं तर व्यवस्थित झालं. ॲक्च्युली कालच रात्री करायचं होतं पण खूप लेट झालं आणि मग बेबीची पण झोपायची वेळ झाली, त्यामुळे आपण कॅन्सल केलं. मग आम्ही म्हटलं की नेक्स्ट डे करूया, कारण की काल फ्रायडे होता. मग ह्यांचं पण वर्किंग फुल डे, काही करता आलं नाही. मग आम्ही 6 नंतर ते सगळं करायला घेतलं. मग बरंच लेट झालं. तर आता झाली अशी तयारी. रात्री बरंच आम्ही थोडं थोडं करत होतो सगळं की रेडी ठेवलं. आणि आता तर सगळं बेबीच्या मूडवर आहे ना रिया. आपलं काही नाही आता. आता आपलं काही नाही. आता बेबीचा मूड असेल तर आपल्याला काहीतरी करता येईल. ओके. आणि फायनली आपण दाखवणार आहे भाऊला. हो, चल मग दाखवायचं. आता 1 2 3. बच्चा आहा आहा, कशा हसतो, कशा हसतो, कशा हसतो. आहा, बलून्स कुठे, बलून्स बलून्स कुठे. हसायचं तुला, हसायचं. दीदीचा फोटो बघून हसतो. समजतं दीदी, माझी क्युटी पाय. हसू येतो तुला. हा, अशा हसतो. झोप पण आली. झोप आली बच्चाला. डोळे बंद करते आणि उघडते, मला हसते. फायनली सांगायचं नाव बेबीचं. आता फायनली नाव सांगूया आपण बेबी बेबीचं. झोपला. बेबी झोपला, उठतोय, परत झोपला. ठीक आहे, चला फायनली सांगूया. येस. 3 2 1 करो पण. हा, आता इकडचं ओपन करूया. आता मग कर ना ओपन. ओपन कर. 1 2 दीदीचं नाव आहे जियान. फायनली बेबीचं नाव आपण सांगितलं. कसं वाटतं. रिया आणि जियान जरा ते सिमिलरच घेतलं की दोघांचं नाव मॅच व्हायला पाहिजे.
आणि रियाचं नाव तर पहिल्याच दिवशी डिसाईड केलं होतं, पण याच्या त्याला नावाला जेवढा बराच time time लागला. लागला. कारण की तेवढे नाव जेवरून खूपच जेवरून कमी नाव खूपच होते, कमी त्यामुळे होते. मग हा, आम्हाला time खूप लागत होता. टाइम लागला कोणतं नाव ठेवायचं. आम्हाला छोटं नाव पाहिजे होतं रियासारखं, हा. पण मग तसे भेटत नव्हते जास्त. आणि आम्हाला जन्माक्षरावरूनच एकच नाव ठेवायचं होतं, असं घरी वेगळं बाहेर वेगळं असं नको होतं. ते नंतर त्यामुळेच नाव आम्ही सगळे चेंजेस होऊन change जातात असं. असं. त्यामुळेच मग आम्ही म्हटलं की ठीक आहे, टाइम घेऊया पण व्यवस्थित एक Yes. फायनल करूया. जियांचा पण अर्थ सांगूया आपण का हा. चूज केलं. जियांचा अर्थ आहे क्लोज टू हार्ट, हृदयाजवळचा. हो. सो आम्हाला अर्थ पण आवडला, म्हटलं ठीक आहे, हे हा, छान नाव आहे. हेच छान. तर बरेच दिवसापासून सुरू होतं की आपण नाव सांगूया किंवा बेबीचा फेस रिव्हील करूया. फायनली तो आज दिवस आला आणि आम्ही केलं आणि दाखवलं की 2 महिन्याचा झाला तो. खरंच नाही कळत कुठे पटापट दिवस जातो. पण आता आम्ही ठरवलंय अजून ब्लॉग करू, कारण की त्याचा आता चेहरा जास्त दाखवला करतो. नव्हता, त्यामुळे ते प्रत्येक वेळेस थोडा जरा वेळ होत असतो. होतं घ्यायला ब्लॉग वगैरे. पण आता भरपूर मज्जा करूया, भरपूर आपण भरपूर त्याच्यासोबत vlogs करू ब्लॉग्स ते. करूया. याच्यासोबत फिरायला गेलेलो तो ब्लॉग पण हा, टाकायचा आता आपण. नेक्स्ट ब्लॉग आम्ही त्याच्यासोबत तसंच. एक ट्रिप केली फर्स्ट, तर तो पण नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा की कसा राहिला तो. आणि मम्मी पण आली, तिला पण काही ना काही दाखवता येईल म्हटलं. तर आम्ही अशा शॉर्ट ट्रिप छोट्या छोट्या करतोय की जे 1 तासावर आहेत. मम्मीला पण जाता येईल. मम्मीने पण खूप एन्जॉय केलं, फर्स्ट ट्रिप होती तिची. तुम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये ते नक्कीच बघणार, पण मम्मीलाही मजा आली. मम्मी ऍडजस्ट होत होती सुरुवातीचे दिवस, पण छान वाटते तिला, मस्त एन्जॉय करते. आवडतंय का? हो आवडतं. रियामुळे करमून जाते. रिया फुल फुल टाइम टाइमपास आहे. जियान बलून कुठे बघ? बलून कुठे? हा, कुठे कुठे? दीदी दीदीला दिसली. बघतोय. दीदी कुठे? दीदी दिसली रे. जियान बलून कुठे? हा, फोन कडे लक्ष गेलं तुझं. हा फोन कडे लक्ष गेलं. लक्ष गेलं. कोण? काय? काय काय पाव 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 आले आले बघितलं? आले 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 आले. ते सॉक्स घातले ना, त्याला ग्रिप नाही बसत. गुड बाई, आजी गुड बाई तू. आजी गुड बाई. काय म्हणतेस ना, किती दिवस तर आपल्याला ती येत होत. रियामुळे ती हे करते, ती उठली आता, ती झोपली. रियामुळे. येतच नव्हतं लवकर, रियामुळे असं झालं. आई कुठे रे? आई कुठे? आई कुठे? जियान कुठे? जियान आई. जियान कुठे? जियान आई कुठे रे? आई काय रे? बोल. कॅमेरा बघतोय, कॅमेरा बघतोय, कॅमेरा बघतोय, आता सगळे काय जियान म्हणतील बरोबर. कॅमेरा बघतोय. जियान म्हणतील तुला. तुला पण करायचंय? तिला पण धरायचंय. बोलायचंय तो कॅमेराकडे बघतोय. कॅमेरा हा मोबाईल काय कळतो तुला कॅमेरा कुठे आहे? आता रियाचा टर्न. रियाला पण हा. अरे अरे अरे. रियाच्या मांडीवर केवढा दिसतो तू. सोनू. काय करतो? सोना माझं. भूक लागली आता वाटतं त्याला. सोना माझा हुशार. दिसतो की सोना माझा हुशार. सोना का करतो? बघ, दीदी पाहिजे. रिया दीदी सोबत खेळायला खूप जास्त मजा येते. काय करतो तू? काय आणि त्याला आता रिया कळायला पण लागली, नाहीतर असं कळत नव्हतं. ती की जवळ ती आली का जवळ लगेच आली तो ना हे तर करतो. खूप हात पाय जोर जोरात हलवतो एकदम. चल जियान उठायचं. चला. कोण कोण काय झालं? काय झालं? काय एवढं? हा कोण 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 उठ धरू तुला धरलो. हा धरतो तुला. ओ माझे बाबडे धरायचं. मस्त आवाज करतो असं ना आता. धरायचं धरायचं. हा. दीदी काय म्हणते? दीदीला असं वाटते कधी ते खेळू, कधी काढू. मला कोणी जियान. करू देत नाही. जियान. रियाला लागली भूक. काय खाते? शेव. शेव. वा वा. तुझी फेवरेट आहे ना? अजून काय म्हणते? कसं वाटलं तुला? कसं केलं नेम रिव्हील? मस्त. मस्त. एवढं हाफ रिया म्हणजे फक्त जे आणि हा रियाचा आरच्या ऐवजी जे जे आणि खाली फक्त एन वाढलं.
काय म्हणते अजून? हा आणि हा दुसरा ए वारला. हम्म. मग माझं फक्त RIY आहे ना, त्याचा फक्त हा N आणि ए वारला, पण बाकी माझं सेम. म्हणून खुश आहे का तू? हा खुश तर बॉक्स बॉक्स साठी खुश आहे. रियाला या बॉक्सला बनवायचे डॉल हाऊस, त्यामुळे ती खुश आहे. तर मग काढ त्याला. रिया आत काय होतं दाखव. हे काय होतं? हे कर ओपन. हो, करते. काय काय जुगाड केलेला दाखव. हाय. हा बॉक्स ठेवला होता. हा बॉक्स माझा खेळायचा आहे. याच्यात माझे खेळणे आहे. त्याच्या खाली ठेवलं होतं आम्ही. हे ह्याला लावलं होतं हे पेपर वेट. बराच मेहनत लागली पण ऍक्च्युली माझी आयडिया होती ती. पण ते व्हायला तयार नव्हतं. किती काय काय ते करून व्हायला मग तयार फायनली. नव्हतं, पण तुमची पण बाकीची मेहनत होती की हे असं करू शकतो तसं करू शकतो. आता नंतर प्रॉब्लेम काय होत होता की हे वरती जातच नव्हता. हा. म्हणजे 3 आम्ही बोलून हे पहिले 3 बलून आणलेले, पण ते वेट त्याला कॅरी करता येत नव्हतं तेवढ्या. आणि आपण काय केलं, ह्याला कार्डबोर्ड लावला, मग ते हा, अजून ते वेट अजून weight वाढला. ऍक्च्युली फक्त पेपरच हवा होता. म्हणून मग आम्ही नॉर्मल पेपरच लावला नंतर. मग आम्ही हे प्रिंट आउट काढलं, मग ते केलं मॅच त्याला. त्याच्यानंतर 2 बलून्स अजून ऍड केले. तेव्हा ते वरती जायला लागलं. ते नाही तर वरतीच जात नव्हतं. आम्ही किती ट्राय केला. आपण खूप प्रयत्न केले रात्री, म्हणजे ऑलमोस्ट आपण 3-4 आवर्स देऊन टाकले आहे ना. 6:30-7 वाजेचं लागलो होतं की रात्री तरी होईल, पण फार मजा आली. आणि रिया बिचारी कधी होतंय तुमचं? हिला बघा, ही चालली घेऊन तिचं आता डॉल हाऊस. त्याच्यामुळे ती काहीच करत नव्हती. हे बघा हे बघा हे बघा. नाही, असं काही करण्यात मजा पण येते आणि मस्त वाटलं पण ते करायला. आता करत जाऊ आपण लॉक. फायनली आता आपण चेहरा दाखवला आता. म्हणजे ते प्रत्येक वेळेस एडिट करण्यात त्यात टाइम नाही जाणार. आम्ही ऍक्च्युली त्याचं फोटोशूट पण केलं सुरुवातीला. हो, ते ते पण पण बरेच दिवस आम्ही चालवलं, कारण की त्याच्या झोपण्याच्या टायमिंगवरच सगळं होतं. न्यूबॉर्नचं शूट आम्हाला ते करायचं होतं. तेही यावेळेस रियापेक्षा थोडंसं लेट झालं. रिया तर 7 दिवसाची होती तेव्हा झालं होतं. यावेळेस तो 15 दिवसाचा झाला, मग आम्ही केलं. असंच होऊन जातं दोघा बेबीमध्ये थोडं मुलांसोबत. difficult आणि आता रिया पण आहे ना, तेव्हा कसं फक्त रियाच होती. रियाची स्कूल होती, रियाची तिला स्कूल, स्कूल मग ते मध्ये बरंच सोडायला जा, difficult घ्यायला जा, व्हायचं. तिचा टिफिन. त्यामुळे ते डिफिकल्ट. तरी मम्मी आहे आता म्हणून तर खूपच सोपं होत आहे, त्यामुळे एवढं काही नाही. पण तरी असतं बाबा, दोघांना बघून टाइम द्यायला लागतं. तिला दाखवूया. तू काय आज चालली का काय? डॉल हाऊस का तुझा हाऊस झालंय ते? अरे हिने तर पिलो वगैरे पण टाकली. हा, डॉल हाऊस नाही ते, रिया हाऊस झालंय ते. तू डॉल आहे. डॉल हाऊस. कसा आहे माझा भाऊ? माझ्यासारखाच गोड आहे ना? तुझ्यासारखाच गोड. सांगा कमेंट करून. हा, खरंच सांगा घेऊन. तर नक्की सांगा कसं वाटलं नाव, आणि बेबी कोणासारखा दिसतोय ते पण सांगा. तर फायनली आपल्याला कळेल की तो कोणासारखा दिसतो. है ना रिया? रिया तू तर सांगितलंय कोणासारखा आहे बेबी? दादा. चला मग एंड करायचा ब्लॉग. बोल. आजच्या व्लॉग मध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लिटिल सिंगर रिया. बाय.